आजचे राशीफल। आज 31 जानेवारी 2026 हा दिवस अनेक राशींसाठी नवीन आशा घेऊन येईल। कोणत्या राशींना करिअर, संपत्ती, आरोग्य आणि कौटुंबिक जीवनात यश मिळेल आणि कोणाला सावधगिरी बाळगावी लागेल हे जाणून घेऊ। पहिली आहे मेष राशी। मेष राशी, आजचा दिवस तुम्हाला अनपेक्षित फायदे देईल। तुम्हाला तुमच्या बाहेरील कामासाठी आणि घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल। तुमची मुले काही मागू शकतात जी तुम्ही नक्कीच पूर्ण कराल। कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या पाठिंब्याने तुम्हाला काही वडिलोपार्जित मालमत्ता मिळू शकते जी फायदेशीर ठरेल। तुम्हाला तुमच्या खर्चाबद्दल थोडी काळजी असेल म्हणून त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा। मेष राशीच्या लोकांसाठी हा दिवस चांगला जाईल। त्यांना नफा आणि आनंदाच्या भरपूर संधी मिळतील। नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस उत्तम राहील। तुमच्या प्रयत्नांना लक्षणीय यश मिळेल। तुमच्या कौटुंबिक जीवनात तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल। तुमच्या कामाच्या योजना यशस्वी होतील ज्यामुळे तुम्हाला महत्त्वपूर्ण आर्थिक लाभ होईल। आज तुम्हाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आदर मिळेल आणि तुम्हाला महत्त्वपूर्ण आर्थिक लाभ देखील मिळेल। तुमच्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल। दुसरी आहे वृषभ राशी। वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील। अपूर्ण कामे यशस्वी होतील। कुठेतरी अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतील। धार्मिक कार्ये आज तुमच्या आवडीची असतील। वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित बाबी आज अधिक गुंतागुंतीच्या होऊ शकतात म्हणून तुम्हाला संयमाने काम करावे लागेल। संध्याकाळ तुमच्या मुलांसोबत आनंदात घालवली जाईल। तुमच्या प्रेमजीवनात प्रेमाच्या संधी वाढतील। आज भौतिक सुखसोयी वाढतील। तुम्ही तुमच्या मुलांना कामासाठी बाहेर पाठवू शकता। तुमचे अनेक सहकारी तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न करू शकतात। तुम्ही तुमच्या कोणत्याही विरोधकांच्या प्रभावाखाली येऊ नये। जर तुमच्या आईने तुम्हाला एखादी जबाबदारी दिली तर ती वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। वृषभ राशी, प्रयत्न आणि पैसे सुधारतात, शॉर्टकटने नाही। आवेगपूर्ण खरेदी टाळा, विशेषतः ऑनलाईन ऑफर आणि तणावपूर्ण दिवसानंतर न्याय वाटणाऱ्या जलद अपग्रेड। जर तुम्ही पेमेंटची वाट पाहत असाल तर आठवणीत सभ्य आणि कागदोपत्री ठेवा। मासिक खर्चाचे नियोजन करण्यासाठी, लहान देणी भरण्यासाठी आणि मुलाच्या गरजा किंवा येणाऱ्या फीसाठी व्यावहारिक रक्कम बाजूला ठेवण्यासाठी ही चांगली वेळ आहे। तिसरी राशी आहे मिथुन। मिथुन राशी, आज तुम्ही तुमची प्रलंबित कामे सहजपणे पूर्ण करू शकाल कारण तुमच्या आळसावर मात कराल आणि तुमच्यात अतिरिक्त ऊर्जा येईल। तुमचे विरोधक तुम्हाला त्रास देण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाहीत आणि तुम्हाला कामावर पदोन्नती देखील मिळू शकते ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल। तुमच्या बहुमुखी प्रतिभेचा तुम्हाला फायदा होईल। जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर ते तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे। आज व्यवसायात भरभराट होईल आणि आर्थिक लाभही होतील। कठोर परिश्रम केल्याने सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील परंतु अनावश्यक खर्चात वाढ झाल्याने तुमच्या आर्थिक परिस्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो। यासाठी अनावश्यक खर्च टाळावेत। तुमची बुद्धिमत्ता, विवेक आणि हुशारी वापरून तुम्ही कठीण कामे देखील सहजपणे सोडवू शकाल। आज कौटुंबिक समस्येबद्दल चर्चा वाढू शकते। नवीन उपक्रम सुरू करू इच्छिणाऱ्यांना दिवस अनुकूल वाटेल। वैवाहिक जीवनात प्रेम प्रबळ राहील। तुमच्या मुलांकडूनही तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल। चौथी आहे कर्क राशी। कर्क राशी, आज तुम्हाला तुमच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल कारण तुम्ही बऱ्याच काळापासून असलेल्या समस्यांमुळे चिंतेत आहात। तुमच्या घरी पाहुणे येऊ शकतात, पोटाच्या समस्या वाढू शकतात म्हणून तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये बदल करावा लागेल। जर तुम्ही तुमच्या भावंडांचा सल्ला घेतला तर ते खूप मदत करतील। नवीन घर खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा। आज तुम्हाला एक वेगळा मार्ग निवडण्याची आणि नवीन अनुभव घेण्याची संधी देईल। जागेतील बदल नेहमीच नवीन कल्पनांना जन्म देतो आणि तुमच्या वैयक्तिक मर्यादा मोडतो। ज्या ठिकाणांची तुम्हाला कमीत कमी अपेक्षा असते अशा ठिकाणांमधून संकेत आणि प्रेरणा घ्या। पाचवी राशी आहे सिंह। सिंह राशी, आज तुमच्यासाठी आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक हाताळणे हाच योग्य पर्याय आहे असे दिसते। तुमच्या योजनांचा विचार करा। आजच्या सुरक्षिततेची भावना लक्षात घ्या। तुमच्या गुंतवणुकीला तुम्हाला हवे तिथे घेऊन जाऊ द्या। तुम्ही तुमच्या भविष्यावर नियंत्रण मिळवता, स्वतःला सक्षम बनवता। दररोजच्या एका छोट्या निवडीचे मोठे फायदे होतात। तुम्हाला योग्य वेळी उत्तर दिले जाईल। असे दिसते की ते आधीच उशिरा आले आहे जेणेकरून तुम्ही खरोखर तयार असताना ते येऊ शकेल। ही स्पष्ट समज तुम्हाला नियंत्रणात राहण्यास आणि कमी ताणतणाव जाणवण्यास अनुमती देते। या वेळेवर विश्वास ठेवा। आता तुम्हाला स्वतःमध्ये खोलवर काहीतरी माहीत आहे। तुम्ही तुमच्या मार्गाचा अंदाज न घेता स्थिर आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकता। सर्व उत्तरे मिळविण्यात आत्मविश्वास नाही तर वाट पाहण्यात आरामदायी असण्यात आत्मविश्वास आहे। सहावी आहे कन्या राशी। कन्या राशी, आज तुम्हाला असे दिसून येईल की तुम्ही लोकांना खुश करणारे
किंवा सर्वांच्या मान्यतेची किंवा स्वीकृतीची गरज राहणार नाही। यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल। सर्व मतांसही तुम्ही आता स्वतःसारखे आहात। एकदा तुम्हाला कोणत्याही मान्यतांची आवश्यकता राहिली नाही की ते किती आश्चर्यकारक आहे हे तुम्हाला दिसेल। तुमचा अंतर्गत आत्मविश्वास खरोखरच दिसून येईल। कन्या राशी, तुम्ही अशा एखाद्या गोष्टीशी पुन्हा जोडले जाल जी तुम्ही विसरला होता आणि ज्यामुळे तुम्हाला शांती मिळाली। ती एक छोटीशी दिनचर्या, आठवण किंवा तुमच्या भूतकाळातील कोणीतरी असू शकते, परंतु ती शांततेची एक खोल भावना परत आणते। कोणतेही कारण न घेता स्वतःला या शांततेत झुकू द्या। तुमच्या आत्म्याला शांत करणारी गोष्ट तुम्ही स्वीकारताच तुमच्या सभोवताची प्रत्येक गोष्ट अधिक आरामदायक आणि अर्थपूर्ण वाटू लागेल। शांती ही तुम्ही पोहोचता ती गंतव्यस्थान नाही, तर एक लय आहे जी तुम्ही घाई न करणे थांबवता तेव्हा परतता। 7वी राशी आहे तूळ। तूळ राशी, आजचा एक संवाद तुमच्या मनात नकळत काहीतरी बदलू शकतो। एखाद्या व्यक्तीबद्दल, परिस्थितीबद्दल किंवा त्याहून खोलवरच्या गोष्टीबद्दलचा तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो। ही जाणीव आपोआप उद्भवते आणि उत्साहाने भरलेली असते, म्हणून ते राहू द्या। तुम्ही शांतपणे परिपक्व झाला आहात, परंतु तुमची वाढ आता अधिक लक्षात येते। एकेकाळी गोंधळात टाकणारी भावनिक अंधकार निर्माण करणाऱ्या त्या नाजूक नसा काळानुसार अधिक परिचित आणि पारदर्शक होत आहेत। तूळ राशी, तुम्ही भावनिकदृष्ट्या टाळत असलेल्या कामाशी जुळवून घ्या। या अवशिष्ट भावनेचा सामना करून तुम्हाला अगदी मुक्त वाटेल। तुम्ही खरोखरच टाळत होता आणि त्याचा सामना करताना तुम्हाला जाणवेल की ते तुमच्या कल्पने इतके वाईट नाहीये जितके तुम्ही ते दाखवले होते। आणि एकदा तुम्ही त्या हाताळले की तुम्हाला स्वतःला त्या ओझ्यातून मुक्त झालेले दिसेल। आता तुम्ही पुढचे पाऊल पुढे टाकण्यास तयार आहात। 8वी राशी आहे वृश्चिक। वृश्चिक राशी, आज तुम्ही अधिक बळकट वाटून घालवता, पण काही गोष्टी अजूनही सुटलेल्या नाहीत। शून्यात पाहिल्यापासून प्रत्येक गोष्ट आताच घडली पाहिजे असे वाटते। प्रत्येक कथेचा तात्काळ शेवट आवश्यक नाही हे नकळत बसून एखादी व्यक्ती खरोखरच भावनिक परिपक्वता दर्शवते, जी आजूबाजूला घडणाऱ्या परिस्थितीच्या गोंधळाची पर्वा न करता स्वतःच्या प्रक्रियेच्या भावनेवर कार्य करण्याच्या प्रमाणात असते। आणि हीच तुमच्यातील कुजबुजण्याची ताकद आहे, जी या टप्प्यावर जपण्यासारखी आहे। वृश्चिक राशी, जीवनाचा वेग वेगवान आहे, तरीही तुम्ही आता सर्व काही एकाच वेळी साध्य करण्यासाठी इतके घाई दिसत नाही। आज धडा पूर्णपणे तुमच्या स्वतःच्या लई ऐकण्याचे आणि घाई करण्यास नकार देण्याचे धाडस शोधण्याबद्दल आहे। कदाचित इतर कोणीही तुमची वाढ अद्याप पाहत नसेल, परंतु तुम्हाला ती तुमच्या त्वचेवर आणि तुमच्या हाडांमध्ये जाणवते। ज्या क्षणी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता त्या क्षणी आंतरिक शांतीची भावना येते। कोणत्याही अपराधीपणा आणि कोणतेही उल्लंघन नसते, फक्त हळूहळू आणि जाणीवपूर्वक पुढे जाण्याची स्वतःची शक्ती असते। 9वी राशी आहे धनु। धनु राशी, आज तुम्ही वाहून घेतलेले ओझे आता खूपच हलके वाटत आहे। जणू काही तुम्ही सहन केलेला दबावच तुमच्या सुटकेसाठी उत्प्रेरक बनला आहे। आज तुमचा दृष्टिकोन किती सुधारला आहे हे दाखवून देईल। नवीन कल्पना खऱ्या उत्साहाची भावना निर्माण करू लागल्या आहेत। एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा जी तुम्हाला ताण निर्माण करण्याऐवजी जागृत करते। या कल्पना तुम्हाला ज्या शोधांकडे घेऊन जाऊ शकतात त्या शोधांना आलिंगन द्या। धनुराशी, ज्या क्षणी तुम्ही खूप जास्त कामे करणे थांबवण्याचा निर्णय घ्याल त्या क्षणी आजचा दिवस खूप लक्ष केंद्रित करणारा असेल। हे आणि ते सर्व एकाच वेळी पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्याने तुमची ऊर्जा कमी होते। त्याऐवजी एक कर्तव्य निवडा आणि त्यावर तुमचे पूर्ण लक्ष द्या आणि ते लवकरच पूर्ण होईल। तुम्ही दिवसाच्या अखेरीस अधिक शांत व्हाल आणि एका वेळी एक पाऊल पुढे टाकून अधिक साध्य कराल। 10वी राशी आहे मकर। मकर राशी, एक छोटीशी गोष्ट सर्व काही एकत्र आणते। कदाचित ती ज्ञानाशी किंवा छोटीशी गोष्ट असेल जी तुम्ही दुर्लक्षित केली असेल, पण आज ती तुमच्यासाठी गोष्टी उघड करेल। जणू काही तुम्ही परिस्थिती किंवा लोकांकडे अधिक अंतर्दृष्टीने पाहू शकता। यामुळे तुम्हाला आत्मविश्वासाने पुढे जाण्यास मदत होईल। संदेश पाठवण्यासाठी तुम्हाला कधीही मोठ्या चिन्हांची आवश्यकता नसते। कधीकधी एक अव्यक्त शक्ती तुम्हाला चांगल्या मार्गावर घेऊन जाते। मकर राशी, आज तुम्हाला काही नवीन संपर्कांचा फायदा होईल आणि भूतकाळातील समस्या मोठ्या प्रमाणात दूर होतील। तुम्ही जपलेली एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते। तुम्हाला काही अनोळखी लोकांपासून अंतर ठेवावे लागेल। तुम्हाला काही व्यावसायिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते, परंतु तुम्ही यशाच्या मार्गावर प्रगती कराल। तुम्हाला मित्रांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल आणि तुम्ही तुमच्या गरजा सहजपणे पूर्ण करू शकाल। कुंभ राशी, कुंभ राशी, आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल। तुम्ही सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी व्हाल, परंतु तुमचे काही विरोधक तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू शकतात। आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा आणि कर्ज देणे टाळा।
परदेशात व्यवसाय करणाऱ्यांनी आयात आणि निर्यातीत सावधगिरी बाळगावी. तुम्हाला तुमच्या उत्पादनांच्या गुणवत्तेकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल आणि तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात संयम ठेवावा लागेल. शेवटची रास आहे मीन राशी. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल. तुम्ही सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी व्हाल, परंतु तुमचे काही विरोधक तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू शकतात. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा आणि कर्ज देणे टाळा. परदेशात व्यवसाय करणाऱ्यांनी आयात आणि निर्यातीत सावधगिरी बाळगावी लागेल. तुम्हाला तुमच्या उत्पादनांच्या गुणवत्तेकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल आणि तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात संयम ठेवावा लागेल.